आता पाहूयात 3 मिनिटात 30 बातम्या. नवी मुंबई विमानतळाच्या परिसरात छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य पुतळा मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते अनावरण. तर विमानतळाला दिबांचं नाव देण्याचा आग्रह असल्याचंही स्पष्ट. दहावी पास पात्रतेची नोकरी पदवीधराला नाही, सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वाचा निकाल. काही पदं कमी शिकलेल्यांसाठी राखीव जागेवर उच्च शिक्षितांना नोकरी नाही. बालभारतीकडून पाठ्यपुस्तकात बोलीभाषांना स्थान. 6वीच्या मुलांना मालवणी वऱ्हाडीचे धडे. मुलांना बोलीभाषांची ओळख व्हावी म्हणून निर्णय. बेस्ट सुरक्षा कर्मचाऱ्यांची भरती करणार. भरतीची वयोमर्यादा 45 वर्ष करण्याचा प्रस्ताव. 27 आगारांसाठी 582 सुरक्षा रक्षकांची भरती. सुरक्षा आव्हानांचा सामना करण्यासाठी निर्णय. हॉटेलमध्ये अग्निसुरक्षा नसल्यास कारवाई होणार. हॉटेलमधील वीज आणि पाणी कापणार. अग्निशमन दलाकडून हॉटेल्सला इशारा. मुंबईवरील पाणी संकट आणखी गडद. वॉटर टँकर असोसिएशनकडनं उद्यापासून टँकर सेवा बंदचा निर्णय. केंद्रीय भूजल प्राधिकरणानं लागू केलेल्या भूजल उपसा नियमाविरोधात आक्रमक. धरणातील पाणीसाठा आटला. सलून व्यवसायाला महागाईचा फटका. केस कटिंग दाढी करण्यासाठी आता अधिक पैसे मोजावे लागणार. सलून सेवा दरात 20% वाढ. पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसला धक्का. राष्ट्रीय तपास यंत्रणेनं स्फोट प्रकरणातील प्रमुख संशयित आणि तृणमूल काँग्रेसचे माजी आमदार शौकत मोल्ला यांना अटक केली.